थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल की आज आपण एका प्रॉडक्टचा रिव्ह्यू करणार आहे जो आपल्या स्किनला अगदी टवटवीत आणि चमकदार बनवणार आहे। तर हा आहे नंदिनी ब्रँडचा केसर बदाम गोटी साबण जो मी मिशोवरनं मागवलेला आहे। मिशोचं पॅकिंग बघा, अगदी सुंदर असं पॅकिंग त्यांनी केलेलं आहे। कसं होतं, सण समारंभ येतात आणि त्यावेळेस आपण काय करतो, फेशियल करतो। कधी कधी असं होतं की कामाच्या गडबडीमध्ये फेशियलला वेळच नाही दिसत। मग अशा वेळी आपला स्किन, आपला चेहरा हा अगदीच मस्त असा चमकावा, फेशियल केल्यासारखा असा वाटावा म्हणून मी मिशोवरनं हा केसर बदाम गोटी साबण मागवलेला आहे। कॉलेजमध्ये असताना मी हा वापरलेला होता आणि आता यावेळेस मी ना मिशोवरती सर्च करताना अचानक मला हा दिसला आणि मी लगेच ऑर्डर केला, कारण याचा रिझल्ट खूप सुंदर आहे। हे बघ, अजून मी साबण काढलेलाही नाही आहे, तोपर्यंत याच्यामधला जो केसरचा आणि बदामचा जो सुगंध आलेला आहे तो अगदी मस्त आहे। अशा पद्धतीचा आहे हा। आणि हा साबण लावल्यानंतर ॲक्च्युअली कसं असतं की तुम्ही गोरे असं होणार नाही, पण तुमची जी स्किन आहे ती एकदम क्लिअर अशी होईल। कारण की याच्यामुळे काय होतं की जे आपल्या चेहऱ्यावरती जी ओपन पोर्स असतात, ब्लॅक हेड्स असतात, तर तिच्यातली सगळी घाण निघून जाते आणि आपला चेहरा तजेलदार आणि काय म्हणतात टवटवीत असा दिसतो। तर तिच्यामुळे काय होतं की चेहरा जर प्रसन्न असला ना तर गृहिणीसुद्धा प्रसन्नच असते। म्हणून मी तुम्हाला सांगते, हा साबण नक्की ट्राय कर। आता ना मी तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरून दाखवते, तर कसं वापरायचं ते सांगते। तर चेहरा मी आधी ओला करून आणला आहे। हा गोटी साबण आहे, हा जस्ट तुम्ही फक्त लावायचा आणि मसाज करायचा। आपण जसं फेशियलला मसाज करतो ना, सेम त्याच पद्धतीने मसाज करायचं। म्हणजे कसं, आता हे मी तुम्हाला प्रॉडक्ट वापरून दाखवते जेणेकरून माझा जो रिझल्ट आहे ना तुम्हाला लगेच कळेल। बरं, हा असं काही नाही की हा साबण तुम्ही फक्त फेसलाच वापरू शकता। हा तुम्ही हाताला, गळ्याला किंवा जिथं तुम्हाला जास्त टॅनिंग असं असेल ना, कोपऱ्यांना, या ठिकाणी तुम्ही हा साबण वापरू शकता। आता मी चेहरा फक्त जस्ट धुवून येते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते। हे बघा, मी चेहऱ्यात जस्ट धुवून आलेली आहे आणि जस्ट फक्त एक टॅप करायचं। हे बघा, एकदम सुंदर आणि व्यवस्थित असा चेहरा झालेला आहे। आणि मेन म्हणजे तो जो स्मेल आहे ना तो खूप सुंदर असा येतोय, त्याच्यामुळे एकदम फ्रेश असं वाटते। तर असा हा साबण जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की परचेस करायला विसरू नका। हा खूप सुंदर असं साबण आहे हा। हे बघा, स्किन बघा एकदम छान अशी झाली आहे। आणि हा एक साबण तुम्हाला 2 महिने आरामशीर चालतो, 2 महिने मस्त असा चालतो। फक्त एक गोष्ट आहे, हा साबण वापरल्यानंतर थोडासा चेहरा ड्राय होऊ शकतो। तर हा साबण वापरल्यानंतर तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर जे तुम्हाला सूट होईल ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावायचं। तर ह्या साबणामुळे आपल्या चेहऱ्यावरचं ब्लॅक हेड्स निघून जातात, चेहरा पूर्ण क्लीन होतो, एक्सेसिव्ह ऑइल जे असतं ते निघून जातं आणि त्याचबरोबर सगळ्या चेहऱ्याचा जो टोन आहे तो एकदम इवन होतो, कुठेही असे पॅचेस राहत नाही आणि त्याचबरोबर पिंपल्स निघून जातात आणि चेहरा पूर्ण क्लीन झाल्यामुळे चेहऱ्यावरती चमक येते आणि ग्लो येतो। असा हा नंदिनी ब्रँडचा केसर बदाम गोटी सोप तुम्हाला 2 वेळा वापरायचा आहे, सकाळ आणि रात्री। तर सकाळी जेव्हा तुम्ही वापरणार असाल तर सकाळी हा साबण वापरल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायचं कंपल्सरी आहे, कारण सनस्क्रीनने आपल्या सनबर्न किंवा UV रेज जे आपल्या चेहऱ्यावरती पडतात त्याचा इफेक्ट कमी होतो। आणि रात्री जेव्हा तुम्ही हा साबण वापरणार आहात तेव्हा फक्त मॉइश्चरायझर लावून झोपायचं आहे। तर आजचं हे प्रॉडक्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती बघणार असाल तर लिंक कमेंट करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली लिंक या प्रॉडक्टची मिळेल। आणि त्याचबरोबर जर यूट्यूबवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कम्युनिटी पोस्ट चेक करायला विसरू नका। आणि अशा छान छान प्रॉडक्टच्या माहितीसाठी महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच तुमचा सपोर्ट माझ्याबरोबर नक्की राहू दे।